आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया स्तोत्रसंहिता 111:10. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांची सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे श्रवण सर्व काळ चालते. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे, जो परमेश्वराचे भय मानतो त्याला परमेश्वर काय देतो? ते ज्ञानाचा आरंभ आहे. जेव्हा आपण परमेश्वराचं भय मानतो, त्याच्या आज्ञेच्या अनुसार आपण चालतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला काय देतो? ज्ञान, बुद्धी, समज आपल्याला परमेश्वर देतो. जसं आपण बघू शकतो की योसेफाच्या जीवनामध्ये पण परमेश्वराने त्याला ज्ञान आणि बुद्धी दिली. आपण हे पण बघू शकतो शद्रक, मेशक, अबेदनेगोच्या जीवनामध्ये पण परमेश्वराने त्यांना ज्ञान आणि बुद्धी दिली, कारण की त्यांनी परमेश्वराचं भय मानलं. जेव्हा तुम्ही परमेश्वराचं भय मानणार, परमेश्वर ज्या गोष्टींना तुम्हाला समजत सुद्धा नाही त्या गोष्टींना परमेश्वर काय करणार? तुम्हाला समजायचं, कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचे त्याला उत्तर देण्यासाठी, मोठ्या लोकांमध्ये त्या उत्तर देण्यासाठी, जे समस्या आहे जे कोणच त्याचं समाधान करू शकत नाही, अशा परिस्थितीचं समाधान देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला काय देणार? ज्ञानाला परमेश्वर तुम्हाला देणार. केव्हा? पण जेव्हा तुम्ही परमेश्वराचं भय मानणार आणि त्याच्या आज्ञेनुसार चालणार. तर चला हे वचन आपण स्वीकारूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो राजा, की जो परमेश्वर तुझं भय मानतो परमेश्वर, तू त्यांना ज्ञान देतो म्हणून तुला धन्यवाद. ज्ञानाचा आरंभ आहे म्हणून धन्यवाद राजा. या वचनाने प्रत्येकाला तू आशीष कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.